हे भस्मासूर आहेत, बकासूर आहेत. माझ्या नादाला एकनाथ शिंदेची एकही महानगरपालिका घेऊन येणार नाही. यांच्या जागा जेलमध्ये असतात. महापालिका निवडणूक संपली असली तरी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद तसाच धुमसत आहे. माझ्या नादी लागाल तर माझी खासदार करेन असा इशारा भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना दिलाय. ते म्हणाले, माझ्या नादाला लागाल तर श्रीकांत शिंदेंना माझी खासदार करून टाकेन. तुमच्यात जास्त खुमखुमी असेल तर ठाणे किंवा कल्याणमधून खासदारकी लढवा असं आव्हान श्रीकांत शिंदे यांनी दिलंय. ते पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या हातात ठाणे पालघरमधील एकही महानगरपालिका जाऊ देणार नाही. पक्षानं मला फक्त मोकळीक दिली पाहिजे, यांचं अस्तित्व संपवून टाकेन. हे भस्मासूर बकासूर असून यांनी महाराष्ट्र लुटून खाल्ल्यानं राज्य 10 वर्ष मागं गेलंय. यांनी केलेलं पाप लक्षात आल्यास यांची जागा जेलमध्ये असेल. माझ्या नादाला लागला तर ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं अस्तित्व आहे ना, तर परवानगी करायला पाहिजे. म्हणजे गणेश नाईक लीड दे ठाणे पालघर. एकनाथ शिंदेची एकही महानगरपालिका घेऊन येणार नाही. किंवा मी ओपन चॅलेंज देतो की कल्याणमध्ये त्याचा पुत्र त्याला कायमचा माझी खासदार म्हणून लावावा लागला. हे भस्मासूर आहेत, बकासूर आहेत. यांच्यामुळे महाराष्ट्र राज्य 10 वर्ष मागे गेलं. त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाप केली, ही पाप जर उजागर झाली तर यांच्या जागा जेलमध्ये असतात. यावर श्रीकांत शिंदे यांनी मंत्री गणेश नाईक यांचा खरपूस भाषेत समाचार घेतला. वयाच्या हिशोबानं आजार होत असतात. यामध्ये विसरभोळेपणा, चिडचिड, दिशाभूल असे आजार होत असतात. हे मी सांगू शकतो कारण मी डॉक्टर आहे, असा टोला खासदार शिंदे यांनी मंत्री गणेश नाईक यांना लगावला. तर जास्त खुमखुमी असेल तर गणेश नाईकांनी ठाणे किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघातून लढून दाखवावं असं आव्हान देखील श्रीकांत शिंदेंनी दिलंय. ज्याच्या घरामध्ये 3-3 माजी आहेत त्यांनी जे आहे हे शिंदे साहेबांना किंवा मला जे माझी करण्याची जी आहे भाषा करू नये म्हणून मी म्हणालो स्मृतिभ्रंश, डिमेन्शिया त्याला इंग्लिशमध्ये बोलतात. त्याचबरोबर जर जास्त खुमखुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा जिथे उभं राहायचं आहे तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला, ओपन चॅलेंज, कळलं? तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा. डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे तो तुमच्या समोर उभा राहील. या आरोप प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय. मंत्री गणेश नाईक विरुद्ध श्रीकांत शिंदे हा वाद आता आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत. राजकारणातील या संघर्षाचा पुढचा अंक काय असणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.